द्रोणागिरी युवा महोत्सवात राज्यस्तरीय कवी संमेलनात झाली फुले कळ्यांची उरणात। उरण द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन युवा महोत्सव 2023 आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन माननीय अध्यक्ष श्री महादेवजी घरत, संमेलन प्रमुख माननीय कविश्री अरुण द म्हात्रे आणि कार्यकारिणी यांच्या संगनमताने बोकडविरा NMACZ मैदानात दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाले। सुरुवातीस संमेलनाचे अध्यक्ष सर्वेसर्वा श्री महादेव घरत, सौ वैशालीताई घरत, मिलिंद खारपाटील, कैलास पिंगळे, मवा म्हात्रे, डॉक्टर स्वरांजली गायकवाड, भपो म्हात्रे, संग्राम तोगरे आदी मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले। कविश्री अरुण द म्हात्रे यांनी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली। प्रास्ताविक आणि मनोगतात माननीय अध्यक्ष श्री महादेव घरत यांनी कवी संमेलन प्रमुख कविश्री अरुण द म्हात्रे यांच्यासह संयोजक निवेदक श्री संजय होळकर, भपो म्हात्रे, चेतन पाटील, सौ सुचित्रा कुंचामवार, मीनल माळी आणि प्रज्ञा म्हात्रे या सर्वांच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले। युवा महोत्सवाची एकंदरीत आखणी आणि विविध कार्यक्रमाची माहिती दिली। विशेष योगायोग म्हणजे संमेलनाचा उद्घाटक आणि महिला शाखा संघटक सौ वैशालीताई महादेव घरत यांचा याच दिवशी असलेला जन्मदिन सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांनी, उपस्थित मान्यवरांनी आणि सारस्वतांनी वैशालीताईंना शुभेच्छा दिल्या। केक कापण्यात आला। कवी गायक श्री अरुण द म्हात्रे यांच्या बार बार दिन ये आए या सुश्राव्य गीत गायनाने वातावरण संगीतमय झाले। त्यानंतर कवी संमेलनाला सुरुवात झाली। सदर राज्यस्तरीय कवी संमेलनाला राज्याच्या विविध भागातून विविध मान्यवर कवी कवयित्रींनी उत्साहाने सहभाग नोंदविला। यात 75 ते 80 वर्षाची वृद्ध महिला पुरुष सुद्धा होते। एकूण 50 सारस्वतांनी आपल्या विविध विषयांच्या आशय संपन्न बहारदार रचना सादर केल्या। त्यामुळे हे संमेलन काव्य सुमनांनी फुलले। प्रत्येक कवी कवयित्री सादरीकरणानंतर लगेच मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम ₹200 देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले। प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांनी आपल्या मनोगतात संमेलनाला उपस्थित राहिल्यामुळे कवी कवयित्रींच्या सुंदर काव्यरचना ऐकून विशेष आनंद मिळाल्याचे सांगून सुबद्ध नियोजनाचे कौतुक केले। शेवटी श्री संजय होळकर यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित सर्व सारस्वतांचे सुंदर शब्दात आभार मानले। संमेलन प्रमुख अरुण द म्हात्रे यांच्या समवेत मीनल माळी आणि सर्वांनी सुस्वरात पसायदान सादर केले। अशा प्रकारे सुनियोजनाने आणि आनंददायी तसेच खेळीमेळीच्या वातावरणात सदर राज्यस्तरीय कवी संमेलनाची सांगता झाली। महामुंबई चॅनलसह मिलिंद खारपाटील, उरण। राज्यस्तरीय कवी संमेलन यामध्ये भाग घेतलेले सर्व आपले ज्येष्ठ कवी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या प्रमुख उपस्थिती असलेल्या डॉक्टर स्वरांजली गायकवाड, आमचे मिलिंद खारपाटील, मावा म्हात्रे सर, कैलास पिंगळे सर। ना कलत बाजूची बेरीज वर्ग करणं, ना कलत अमाना बाजूची बेरीज वर्ग करणं, त्रिकोण चौकोन आयत चौकाची, त्रिकोण चौकोन आयत चौकाची सूत्रा कधी न पाठ आमची, पहिले बाकावरची पोरा मिशन पहिले आधी, पुस्तकांची पानं खासारी वाचून कधीही आई बाबाला कारे मुलांनो ठेवता, वृद्धाश्रमी आई बाबाला नका विसरू त्यांच्या माया प्रेमाला। हा 23वा कार्यक्रम आहे। एखादा कार्यक्रम घ्यायचा कवी संमेलनाचा तर आम्हाला घाम फुटतो। खूप त्रुटी राहू शकतात, पण मी ते आल्यापासून बघतोय, मला त्रुटी जाणवली नाही। 1 2 सोडा 3 सुख माझ्या गावात भेटलं नाही, जागा ओ दुःखाला, चला माझ्या ओ गावाला, चला माझ्या ओ गावाला। चिरनेर गाव इतिहास पाणी बघा डोलतो ग, माझा चिरनेर गाव बघा शोभतो ग, बाई शोभतो ग। इतिहास पाणी बघा डोलतो ग, माझा चिरनेर गाव बघा शोभतो ग, बाई शोभतो ग। चिरनेर गावाचे 7 पाडे
चिरनेर गावातले 7 पाडे 2 वस्तात कातकरी वाडे बौद्ध वाड्याला सामावून आतूनच विचार करत होते की एवढे ब्युटिफुल वर्ड्स कुठून मिळतात की जे सगळेजण एवढे छान वर्ड्स यूज करतात की ते पूर्ण हार्टला टच करतात आणि सरांनी ही अपॉर्च्युनिटी सगळ्यांना दिल्याबद्दल पहिले तर मी त्यांना थँक्स बोलेल, कारण की मुंबईवरून पण आता जे येऊन गेले ते मुंबईवरून आलेत आणि त्यांनी सुद्धा खूप छान इथे प्रेझेंट केलं आहे. तर सगळ्या